कित्येक वर्षांनी निर्माण झाला आहे दुर्मिळ संयोग. दुर्गा मातेची होईल कृपा, मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण. शारदीय नवरात्र ही आश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथीला सुरू होते आणि नवमी तिथीला संपते. यावर्षी नवरात्र 22 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि 1 ऑक्टोबर रोजी संपेल. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल. यावर्षी नवरात्रीत एक नाही तर अनेक शुभ योगायोग घडत आहेत. यामुळे नवरात्र उपवास आणि उपासनेचे फायदे आणखी वाढतील. नवरात्रीत येणाऱ्या शुभ योगायोगांबद्दल जाणून घेऊया. नवरात्र 10 दिवसांची नाही तर 9 दिवसांची असेल. यावर्षी शारदीय नवरात्र 9 दिवसांऐवजी 10 दिवसांची असेल. कारण नवरात्रीतील चतुर्थी तिथी 2 दिवसाची असेल. धार्मिक शास्त्रांमध्ये नवरात्रीचे दिवस खूप शुभ मानले जातात. यामुळे दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी 1 दिवस जास्त मिळतो आणि अधिक आशीर्वादही मिळतात. पंचांगानुसार नवरात्रीतील चतुर्थी तिथी 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर या दोन्ही दिवशी असेल. प्रत्यक्षात 26 सप्टेंबर रोजी सूर्योदयानंतर काळ सकाळी 6:48 चतुर्थी असल्याने 26 तारखेला उदयतिथी म्हणून चतुर्थी मानली जाईल. चतुर्थी तिथीच्या दोन्ही दिवशी दुर्गा देवींची कुष्मांडा स्वरूपात पूजा केली जाईल. 9 वर्षांनंतर निर्माण झाला असा संयोग 9 वर्षांनंतर होत आहे, जेव्हा शारदीय नवरात्रीचे दिवस वाढतात आणि ते 10 दिवसातील होतील. 2016च्या सुरुवातीला असा संयोग झाला होता आणि शारदीय नवरात्र 10 दिवसांसाठी आयोजित करण्यात आला होता. ग्रह देखील शुभ स्थितीत आहे. याशिवाय 22 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र सुरू होण्याची दिवशी ग्रह नक्षत्र देखील सर्वोत्तम योग तयार करत आहेत आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मंगळ तुळ राशीत, शुक्र सिंह राशीत, सूर्य कन्या राशीत, राहू कुंभ राशीत, केतू सिंह राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनी मीन राशीत असेल. तसेच अश्विन प्रतिपदेच्या दिवशी हस्त नक्षत्रासह ब्रह्मयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील होत आहेत. या मुहूर्तांवर नवरात्रींचा कलश स्थापित होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.